सगळ्यांना नमस्कार. कारण सगळेजण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले. खरं तर माझाही असाच अनुभव आहे की जास्त खायला आवडायचं मला. रात्री 12ला म्हणलं तरी मी जेवायचो आणि सकाळी 6ला उठून म्हणलं तरी मी जेवायचो. आणि हा डाएट ऐकला आणि चक्करच आली मला. म्हणलं शक्यच नाही आहे करणं आणि सोडून दिला विषय की नाही होणार आपल्याच्यानी. पण एक दिवस विचार केला की आपल्याला त्रास आहे आणि ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे तर हे करावं लागेल. आणि पहिलाच दिवस सुट्टीचा दिवस होता, गुरुवार, आणि म्हणलं आपण प्रयत्न करू. दुपारपर्यंत मी 2:30-3 वाजेपर्यंत स्वतःला बिझी ठेवलं आणि बिझी ठेवल्यानंतर लक्षात आलं की हे सहज होऊ शकेल. आणि तो दिवस माझा सुरू झाला डिसेंबर महिन्यामध्ये. मी हा केला होता कोरोनाच्या आधी आणि 27 दिवस मी पाणीच पिलो नाही. जो ज्यूस आहे ना, फक्त ज्यूसच घेतला आणि त्या 27 दिवसांमध्ये 14 किलो वजन माझं कमी झालं होतं. आणि एक वर्षभर म्हणजे 2005ला माझा विवाह झालेला आहे. 2006ला मला पहिलं अपत्य आहे आणि माझं पहिलं अपत्य जे आहे तर त्याचा IQ कमी आहे, 50%च त्याचा IQ आहे. आणि 2020मध्ये ज्यावेळेस ह्या डाएटमध्ये सातत्य आलं तर मला दुसरं अपत्य झालेलं आहे आणि ते एकदम नॉर्मल आहे. आज तो 4 वर्षाचा आहे आणि त्याची स्मरणशक्ती सगळं काय अगदी व्यवस्थित आहे. वर्षभर मी एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली होती पण रिझल्ट शून्य आला होता. म्हणजे काहीच त्याच्यातून मला फायदा झाला नाही. लाख रुपये माझे गेले. आणि त्यानंतर हा डाएट चालू होता माझा आणि याचा साईड इफेक्ट म्हणावा लागेल. आणि नॉर्मल डिलिव्हरी आणि ज्या डॉक्टरकडे मी ट्रीटमेंट घेतली त्यांनी माझ्याकडून हा डाएट मागून घेतला. माझे काही पेशंट आहेत त्यांना मला हा डाएट द्यायचा आहे. दुसरं एक असं आहे की या डाएटने ना तुमचं शरीर शुद्ध होणार आहे आणि तुमच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते. मला आश्चर्य वाटतं, माझा हा जो हात आहे या खांद्यावर मी पडलो होतो आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की इथले जे लिगामेंट आहेत ते टिअर झालेले आहेत, हेअर क्रॅक असेल, तुम्हाला एक तर ऑपरेशन करावं लागेल. आणि दुसरे एक आमचे मित्र आहेत ते सुद्धा डॉक्टर आहेत आणि योग शिक्षक आहेत. त्यांनी सांगितले तुम्ही त्या दोऱ्या वाढा, ट्रॅक्शन योगा वगैरे करा. पण मी काहीही केलेलं नाही, कोणतंही आसन केलेलं नाही. पण हा हात माझा आज सहज असा वरती जातो. याहीपेक्षा आणि किती फ्लेक्झिबिलिटी असावी, रसाराने काय होऊ शकतं ना, प्रॅक्टिकली करून दाखवतो. कोणतंही आसन घालत नाहीये मी सध्याच्या परिस्थितीमध्ये, कोणतंही आसन. म्हणजे ज्या हाताला त्रास होता ना तो हात, ज्या हाताला त्रास होता ना तो हात एवढा सहज फिरतो पाहिजे तसा. जे मिरॅकल आहे, जादू आहे रसार. पण जसं सर म्हणले ना की तो मनापासून केला पाहिजे, भाव पाहिजे त्याच्यामध्ये, ते असेल तर सहज होऊ शकतं. आणि कोरोनाचा माझा सुद्धा अनुभव आहे की अनेक पेशंटला मी स्वतः जाऊन औषधं दिली आहेत, ज्यूस दिलेला आहे आणि विदाऊट मास्क. एवढी ताकद ह्या ह्याच्यातून येऊ शकते. शेवटी किरण सरांचे किती धन्यवाद मानावे तर शब्द कमी पडतात. त्यांचं जे नाव आहे ना, मी बरेच दिवस झाले त्या नावावर विचार करतो, किरण प्रकाश वाटारे. थोडक्यात काय आहे तर किरण उत्तम आरोग्याचा आधार रसार हा प्रकाश घेऊन विश्वामध्ये वाटारे. आणि आता बसल्या बसल्या एक विचार करत होतो छोटासा. जसं भाऊ म्हणले, हे सर सांगत होते की माझं रिसॉर्ट वगैरे झालेलं आहे आणि त्यावेळेस डोक्यात कल्पना आली की निवासी शिबिर झालं पाहिजे आपलं. म्हणजे असे काही पेशंट आहे की ते त्यांच्याकडून घरी होत नाही किंवा करत नाही, लोक नको वाटतं. तर अशा पेशंटसाठी, अशा लोकांसाठी निवासी शिबिर झालं पाहिजे. आणि सरांनी ते बोलून दाखवलं. माहीत नाही हे देवाचं हे असेल संकेत की असे निवासी शिबिर झाले पाहिजेत आणि प्रत्येक जणांनी ह्या डाएटकडे वळलं पाहिजे. धन्यवाद.